अरे काय हाय का घ्यायला आलंय घ्यायला इकडे विषय खोल तू काढ. काका आमचे ड्रोन शॉट घ्यायला लागलेले आहेत. बंगरवाले का मोडायला तुम्ही बंगरवाला सोडून आणायचो. नमः पार्वती पते हर हर महादेव. जो बोलला तुला मी नाही बोललो पाहिजे. हो ना, आता 10-15 मिनिटापूर्वी इथं ऊन बिन होतं मस्त. आणि आता धुकं बघा. एक चुकीचा टर्न घेतला आणि आता काहीच करत नाही. परत वाट चुकलो आम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता विषय असा आहे की आपण परत एकदा ट्रेकला आलेलो आहे. परत एकदा ट्रेकला आलेलो आहे आणि सकाळी 8:20च्या बसने आलो आहे. ऑलमोस्ट किल्ल्याच्या पायथ्याला आलेलो आहे. मागचं काही शूट केलं नाही. इथून आता मागच्या साल तटबंदी वगैरे काही दिसत नव्हतं. आता तटबंदी वगैरे दिसतेच प्रॉपर एकदम. हा रस्ता आहे आता. हे भाऊ, तुला म्हणलं तुला करायचं तसं कर भाऊ. चला बघू कसा होतो ट्रेक, काय होते काय नाही. पण 2 वर्षापूर्वी आलतो आणि आपली आहे तीच मोजकी माणसं. ती 2 जण, जगताप शेट आणि दळवी शेट. यावेळेस दळवी शेट पण ब्लॉग करतात हिंदी. हमको चाहिए बड़ा फिर, हमको चाहिए बड़े लोग, बड़ा और समुदाय. किती लांब आलोय बघ ना जगता. ते पण हायवेच्या पलीकडे त्या हायवेच्या पलीकड साईडला तो आता याच्यात दिसणार नाही. काय आईड माहिती आहे तुला तुमच्या साईडला हा ये स्टोरेज तुला म्हणलं ना आपल्याकडे नसते. मला वाटलं होतं मागच्या वेळेस सारखं इकडं आपल्या इकडे पाऊस नव्हता ना एवढा, तेव्हा पण इकडं असन त्यामुळे म्हणलं चला काय विषय नाही. पण असतो रे शक्यतो इकडे पाऊस आपल्या इकडे नसल्यावर. लोणावळ्याला कंटिन्यू पाऊस म्हणलं मग इकडे बी असणार. काल पण होता आता ना वीसच मिनिटं झालीत चालू करून. 20च मिनिटं झाली चालू करून फक्त. बऱ्यापैकी वर आलो. ऑलमोस्ट 20 मिनिटं झालीत चालू करून. उन्हामुळं लागलीत. पाणी जास्त बाहेर पडलं ना अंगातून, लय दम लागत होतो. ए दळव्या चल. पोचलं का? दहाव्याच्या चावीला होती ना लाचकीन. एक नंबर गोड. अरे काय हाय का घ्यायला आलंय घ्यायला इकडे विषय खोल. तू काढ. तो टी-शर्टने आतमध्ये देऊ. मस्त करवंदाची जाळी सापडलेली. जगता पात गेलेली इथे वरच्या वर जेवढी तेवढी काढली. आता जगता आत जाऊन काढते. आणि पान बिन बघते. दव्या पान बघते एखादं ठेवायला. रुमाला बिमाला फुटतील. एवढं भारी वाटलं करवंदा खाऊन. वरतून खालून जेवढा थकलो होतो का सगळा थकवा गेला. आता माझ्या हातात काय नाही जगता हे करायला धरायला जागा नाही. 100 फुटावर खाली करवंद काढली. वरती उडी जाईल
बसायला सावली भेटली, करवंद खात बसले. बरं वाटतं करवंद खाऊन जा. मागच्या वेळेस आम्ही एवढं थांबलो नव्हतो अजिबात. यावेळेस आता उन्हाने लय थांबायला लागला. म्हणलं डेंजर आले. कडक ऊन आहे रे. उन्हाळ्यात 12 वाजले ना. आणि ती सवय अशी लागलेली आहे ना, थंड गरम किती थंड. ऊन लागत नाही. पाऊस येणार नाही बघ. बरोबर 12 सांगितलं होतं. 12-18 झाली. म्हणलं होतं ना, पण या ना पाऊस. येऊ दे. भिजून जाईन बाई, पण घामत नको. त्या हिडन जेमला गेलतो ना, ह्याच्यापेक्षा बेकार होतं. ऊन होते आणला. कधी पाणी पण नव्हतं. पाणी पिणे काहीच नाही ते गाडीवर. मी एखादी बाटली नाही असं. 2 बाटल्या नेतो दरवेळेस. तर पाणी लागतं कंटिन्यू. मला हातूला पण शव माहिती आहे. मला तोंडावर पाणी मारत Continue पाणी लागतं. त्याच्यामुळे मी मॅपवरतून येतो. एकदा काय म्हणजे फिनिक्सच्या स्टॉपला बसलो होतो विमाननगरच्या. भाऊ गडी पाण्याने रुमाला बिमाव घेतोय, बूट बीट पुसते तिथे स्टॉपला. नवीन बोट असतो बाई. मी बस स्टॉप मध्ये पण पाणी होतं. चिकचिक झाली की नको वाटतं रे. नाही, मला लय व्हायचं घेतो. मॉल मध्ये असलो बरं होतं. लगेच जाऊन एखादा आंबट लागलं ना लय भारी वाटते. आंबट गोड. बरं डोळे लागले. एखादा आंबट गोड फुटलं ना तोंडात एकदम. चालायला काय विषय नाही. डिशवाली केबल रे घरी असते. मागच्या जेव्हा ट्रेकला आलतो ना मी, बंडल लावून ठेवलेलं का? एक पण स्टॉप नव्हता गेला. कंटिन्यू डायरेक्ट सरळ गेलतो वरती, कारण वरतून पाऊस होता. पाऊस थांबत होता, येत होता, थांबत होता. त्यामुळे थकवा एवढा जाणवत नव्हता. किती रुपये झाले असते? आता हे ऊन आणि ना लय जे वाटते. बट आता इथं वरती आल्यानंतर थोड्या झाडं झुडप आहेत ना, सावली पण भरपूर आहे. आणि आता एकदम प्रॉपर एनर्जी पण घेतलेली. 800-900 रुपयाच्या वर गाड्या. तू भंगारवाले का मोडायला जायचं, मी भंगारवाल्याचा उचलून आणायचो. गाडी आणि काय आणायचं माहितीये का? काय उचलायचं माहितीये का? आणि गाड्या बिड्या असतात ना तसल्या. आम्ही तशी एकदा प्लॉटिंग केली होती. त्याकडे खुर्ची होती ना ग, ते खुर्ची उडवायचं बघत होतं, पण नाही जमलं. हो इथं धबधबा होतो. आत्ताच घेऊन आलो खालून. वरच्या पहिल्याच टेकडाव नाही का? इथलं नाही त्याच्या खालचं. हा बाटल्या घेऊन बसलीत बाई. बाटली घेऊन बसलेत का? हा आणि लिंबू पाणी आहे का? नाही, ताक आहे. टाक. पाणी आहे थोडं. किती पाणी होतं रे इथं दादा? किती होतं? थापाट्या बसत होते. थापाट्या बस वाटत रिकॉईल होता पाण्याचा. काय दाव्याचं तोंडच आठवते मला. काका आमचे ड्रोन शॉट घ्यायला लागलेले आहेत. माग करून काढणं पुढं कसं. एकदम हाय कर, ड्रोन सारखं होईल. भाऊ ऑलमोस्ट पोहोचले. वरती आज दर्शन झालंय आपल्या. इकडे देऊ आतमध्ये. हा इथूनच दाखव. आज जावं. ट्रेकिंग कॅम्पिंग वगैरेला बरं आहे. दम लागले मग मला काही सुचना आता इथे.
भाऊन याच त्या पायऱ्या आहेत ज्या पावसाच्या सीझनमध्ये फेमस होतात हिडन जिम म्हणून सह्याद्रीच्या. आणि मागच्या ज्यावेळेस आलो होतो दुपारच्या वेळेस असणार आहे, पण दुपारच्या वेळेस पूर्ण कंटिन्यू पाणी चालू होतं. इथून पाणी बिणी पडत होतं, त्या पाणी खालून गेलो होतो आम्ही. आता काहीच नाही. आणि परत नंतर ज्यावेळेस आम्ही खाली निघालो होतो संध्याकाळचा 4-5-1 वाजले असतील त्यावेळेस पाणी एकदम कमी झालं. आता ऑलमोस्ट पाणी नाहीच आहे कारण पाऊस नाही. आम्हाला वाटलं तर पाऊस असेल पण पाऊस नाही. ऑलमोस्ट वरती पोचलो आता. ऑलमोस्ट वरतीचे बारडी आता वरती महामंदिर महादेवाचं मंदिर आहे. मंदिरात जाऊ, मस्त दर्शन घेऊ आणि मस्त थोडा आराम करू. कारण काय आपण म्हणतो त्या गोष्टी म्हणतो स्टॅमिना आहे ते आहेत त्या गोष्टी बरोबर, पण प्रत्येक जागेवर तुम्हाला रेस्ट घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. जेवढं बॉडीला ताणचाल तेवढी बॉडी अजून जास्त थकणार. त्यामुळे आम्ही पण छोटे 5-10 मिनिटाचे स्टे घेत चाललो आहे. आणि काय होते दम लागलं की मला काही सुधरत नाही काय बोलावं काय नाही तर मग तुम्हाला माहितीच आहे एकदा कॅमेरा चालू केली बडबड चालू होती माहिती. इथं ते पुढे तळ होतं, तळ म्हणजे पाण्यात साठा होता. आणि आहे का नाही बघू, नाही आहे. हा एवढं पूर्ण पोर्शन दिसतो ना, सगळा पाण्याने भरला होता मागच्या वेळेस. आणि ते म्हणजे महादेवाचं मंदिर तिथं पूर्ण म्हणजे असं वाटत डायरेक्टली पूर्ण मोठं तळ आहे. ते पाणी टाकीवरती त्या कोपऱ्याला मला तिथं हो. तसं या किल्ल्यावर जास्त काही फिरण्यासारखं नाही, कारण विषय काय हा किल्ला पेशवाई काळातील किल्ला आहे आणि तहानी पर्पजनीच बनवलेला आहे की त्या इथं पठार वगैरे म्हणजे या डोंगरानंतर पठार आहे भरपूर, त्याच्यावरती लक्ष वगैरे ठेवायला. आणि तो लोगड जो तो महाराजांच्या काळातील, सो लोक तिथं पण भरपूर वेळा जातात. दळवी शेठ आणि जगताप शेठ पुढे चाललेत. चला मंदिरात दर्शन वगैरे येऊ आणि थोडा आराम करू. मंदिरापाशी आलो पण नमः पार्वतीपते हर हर महादेव. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिवन्दना मृत्योर्मुक्षीयमामृता. नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय विकाराग्निकालाय कालाग्नि रुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. ॐ रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. आता मी तिथून एवढं शूट करत आलो. ते पाणी बिणी दाखवलं का नाही मला माहीत नाही. हां आता परत जातो पाणी दाखवायला तुम्हाला. आम्ही एवढं साईडने चालून आलो पाणी बघा. आता हे जे दिसतंय ना तुम्हाला एवढं सगळं पाणी असतं
रेकॉर्ड करायचं राहिलं. आणि नाही आम्ही काय विचारायला आलो की समजा ह्याच्यात साठलेलं पाणी असन चांगलं तर तोंड हातपाय धुवायला होईल, फार पिण्यापर्यंत विचार करत होतो. बट हे पाणी बघा तुम्ही कसं आहे. आणि आम्ही काय काय ह्याने आलो माहिती आहे का की भाई आता इथं जे आहे ना हे पूर्ण जेवढं दिसतंय ना तुम्हाला तेवढं पूर्ण पाणी असतं. म्हणजे अख्खं तळ्यासारखं हे पूर्ण हे जे हा जो खड दिसतोय पुढचा तेवढ्या हाईटपर्यंत पाणी असतं. आणि इथं कसं वरती हाईटला पाणी महाग भेटतं, 20 रुपयाची बॉटली डबलनी भेटते. आणि ती एका दृष्टिकोनाने ती गोष्ट साहजिक पण आहे की बाई ती भेटणार तेवढी महाग. आता वारं सुटलं आवाज येत असेल तर ॲडजस्ट करा, कारण एवढा काय वाच्या फोन नाही आपला. आलो परत मंदिराकडं. आता ती 2 वेळा मोबाईल माझ्या हाताने बंद झाला आहे का माझं स्टोरेज फुल झाले ती मला बघायला पाहिजे. तुला तुला कसलं द्यायचं आता असं का बघ अपेक्षेचा मध्य त्याने काढलं बघू बी नको माय जो बोलला तुला मी नाही बोललो पैशाचं पर्सनली घेतलं तुझ्याबद्दल त्याला किंवा आली तुझी किंवा नाही आली त्याला वाटत कस काय अरे ही रेकॉर्ड कराय का नाही करावं तेच कळत नाही. तो आज मगाशी कसला टॉपिक काढला दे लगेच शिफ्ट आई बाप काम गायलाय झालंय सगळा गाणं टॉपिक चालू आहे. उभा केलंय पण टॉपिक म्हणजे आई बापावरून नाही रे घ्यायचे बायको नाही तुझे आई बाप नाही ह्याचे आई बाप म्हणतो आजकाल लोकांना आई बाप लोक काय बोललं कपल नाही. एक व्हिडिओ वाला पण ना बाप को कैसे बोला तुम कैसे बोलला परत जाऊन घालतो. आता ही मागच्या वेळेस आहे ना ही दोघं मागच्या वेळेस पूर्ण धुकं होतं नाही ऑलमोस्ट काही दिसत नव्हतं आणि असाच रस्ता शोधत होतो आम्ही गुगल. मग त्यावेळेस का कसं रेंज नव्हती त्यावेळेस 5G वगैरे काहीच नव्हतं त्यावेळेस रेंज नव्हती काय नव्हती गुगलवरती पण आम्हाला नीट काय बघता येईना ह्याच्यात ते वाराचा आवाज येत असेल. बट कसा विषय की त्यावेळेस दोघं एक असंच काहीतरी थोडं त्याच्यावर चढली खाली डायरेक्ट अरे 865 स्नॅपड्रॅगन आता त्याचा बी तोच फोन आहे माझा बी हाच फोन आहे. फोनचे दुसरा कोणाचा होता वेगळा फोन कोणाचा होता आपल्यात मग तेच त्या दृष्टिकोनाने सांगतात येतो त्यावेळेचा पोकोचा फोन सांगते. फोन कुठला होता मग कुठला होता कॅमेरा कोणा होता अरे तो फोन केला म्हणून म्हणतोय ना पाण्यात पडून माप पण गेला जगाला सांगितलं पाहिजे माप पण केला याला काय संबंध का तिथं चौथ बांधते माझी आहे याला सांग ना म्हणते माप पण पाण्यात गेला मग याला काय म्हणायचं याचं फोन IP रेटिंग नाही याचं नाही भारी पाण्यात आई काय खिशात ठेवून पाण्यात बसलं कोण शूट कर आणि अख्ख्या गावाला सांग खिशात घेऊन पाण्यात कोण बसलं पुढच्या वेळी सांगेन का बसलो पाण्यात. थांबेला सहकार्य करायचं पहिलं पाण्यात कोण गेलं जरा ड्रोन शॉट टाईपमध्ये रील शॉट वगैरे बनवायचा प्रयत्न चालू आहे आमचे कॅमेरामॅन दवी शेटे इथं एकदम आता प्रॉपर याच्यावाल्या रील ड्रोन शॉट वगैरे
हो ना, आता 10-15 मिनिटापूर्वी इथं ऊन बिन होतं मस्त आणि आता धुकं बघा. धुक्याने भाऊ डायरेक्ट वातावरण चेंज झाले असं वाटतं. धुकं एवढं बॅक्टरवाला आलंय ना, इथून तिथवर दिसत नाही. हो काय नाही अंबानी पाच हे तांबे हा. कुठली बाजू आहे ती? काय विषय नाही. ही बाजू नाही आहे हो इथं हो काय खड्डा होता. राईट मॅम. जगताप शेट ड्रोन शॉट घेते ते आमचा. ड्रोन शॉट चालू. लो बजेट ड्रोन शॉट आहे. पाऊस पण यायला लागलेला आहे. मी पण वापरणार आहे तोच वाला. माझं बी काढलंय ना का? काढ तुझा वापर. आडवा काढलाय ना महा. रेनकोट घालायचा का लगेच पाऊस येणार आहे. आता मगाशी काय झालं, मगाशी अचानक पाऊस सुरू झाल्यासारखं वाटलं म्हणून पटपट रेकॉर्डिंग बंद करून रेनकोट घालून घेतले. सगळे जे काही महत्त्वाचं सामान ते आतमध्ये टाकलं आणि आता म्हणलं की रिटर्न फिरून जावं. तर मग रिटर्न फिरून जास्त होतं. मग ही मागं अशीच एक पाठी दिसली महादेवाच्या मंदिराची. मग म्हणलं इकडूनच जाऊ आणि जसे उतरलं तसेच उतरू, कारण तो रूट माहिती आहे प्रॉपर. कारण काय आता आमची इच्छा होती की दुसऱ्या बाजूने उतरावं, बट चला काही विषय नाही. त्यांनी पण दोघांनी त्यांची हे घातलेले आणि धुकं एकदम प्रॉपर आलेलं आहे. पूर्ण मागच्या वेळेस कसा एन्व्हायरमेंट झालं तसं एन्व्हायरमेंट प्रॉपर झालेलं आहे. त्याच्या फुटेजेस खराब करते आहे. एक चुकीचा टर्न घेतला आणि आता काहीच कळत नाही कुठं जायचं कुठं नाही. मॅपवरती थोडंफार दिसतं त्याच्यावर चाललोय आणि लोकांची इकडून तिकडून आवाज येते तिकडे चाललोय. जेवढी आयडिया लावते तेवढी लावते. लक्षात इकडं बघा सापडले फायनली सापडले. GPS वरतून अंदाज लावून सापडले. बघा आता मगाशी ती तोफ दिसली. आता ड्रोन शॉटचे नारळ वांदे झाले असते. ड्रोन शॉट नसतं काढत बसलं आता आपण खाली असतो. तुम्हाला ड्रोन शॉट काढायची कळ होती ना भाऊ. अरे पण बाई अरे मी असं ट्राय केलं, चांगलं आलं दाखवलं. तू म्हणलं काढलं. ड्रोन उडवते नुसतं. आता फोटो झालं काय वाईट झालं का चांगलं झालं. थोडा स्नॅप काढायचं त्याला. हे कसलं गाण दिसतंय त्या भिंत्याची. नॉर्मल कॅमेरा. रस्ता बी सापडला आणि उतरायला बी सुरुवात केली. परत आता मारुतीच्या ह्याच्यापाशी आलोय. इथे या कडींमध्ये नीटा हा भाऊ एक फोटो घेऊन हा ते बस शॉट कसा घेतो. बस शॉट मध्ये दाबून ठेवतात ना, दाबून व्हिडिओ चालू होता. हा ते आहे. एक काम कर, मी व्हिडिओ काढतो, काढायचं नाटक कर, तुला जो वाटेल तो स्नॅपशॉट आण. तू काढणार कोण काढतो घे कोण बी. ऑलमोस्ट आता अर्ध्यातून खाली उतरलंय. मग स्टिकर बंद काढली तिथं आलं. काय माहिती का आपण टाचा बिचा दुखायला लागलेले आहेत. त्याचे पोटर दुखतात, माय पोटर नाही दुखत. हे जे आहे ना काय माहिती मग लाचांना विचारायला थोडं त्यामुळे दुखते. तू काय करतोय? आता विषय काय, 5 वाजता ट्रेन तर निघून गेलेली आमची. आता पुढची ट्रेन कोणती ती बघायला लागेल. जर लगेच असेल तर लगेच बसून निघायची. परत वाट चुकलोच आम्ही.
थोडं पुढे गेलो, शोधलं, 2-3 वाटा सापडल्या, पण त्या पुढे जाऊन डेड एंडच होत्या. पुढं काय जायचा रस्ताच नव्हता. परत रिटर्न जिथून चुकलो तिथं वरती आलो. तिथून ह्या अशा ह्या लालवाल्या खुणा शोधल्या, ती सापडली एक, ती आता फॉलो करत चालू अशा खुणा. अर्धा तास त्याच्यात गेला. चल चल इकडून चल. अशा फॉलो करत चालू. तर भावांनो, कालच रिटर्न घरी आलो आहे आम्ही. आणि लय खाली उतरताना आम्हाला म्हणजे जेवढे एफर्ट्स वरती जाताना लागले नाही तेवढे खाली उतरताना आमची फार डोकी जाम झाली ती. कारण खाल्लं सकाळी 2-3 वडापाव खाल्ले ते आम्ही. आणि त्यानंतरनं दिवसभर असे वर चढत गेले, ऊन पाऊस हे ते सगळ्या त्या गोष्टी. आणि त्यात रस्ते चुकले, वरती रस्ता चुकला, धुकं आल्यानंतरनं खाली उतरताना एक चुकीचा टर्न घेतला आम्ही परत. आणि अर्धा ते पाऊण तास आम्ही रस्ता शोधत होतो. नंतर मग थोडंसं डोकं लावलं की रिटर्नवरती येऊ. जिथून करवंद आम्ही तोडली तिथं आलो. तिथून मग त्या खुणा शोधल्या, वरती जायला ज्या खुणा केल्या त्या, मग त्या रिव्हर्समध्ये फॉलो करत खाली उतरलो कसे. तरी जिथून चढलो तिथून नाही उतरलो, दुसरी का पायथ्याला उतरलो. मग त्या रस्त्याला लागलो. आणि नंतर ट्रेनच्या त्या गोंधळाच 2 किलोमीटर चालून जायचं होतं. आणि 15 मिनटं होती. आणि आमच्या नशिबाने ट्रेन 15 मिनटं लेट पण झाली होती. गेले आम्हाला तिथं ट्रेन दिसली, पटकन तिकीट काढून ट्रेनमध्ये बसून घरी आलो. खूप जास्त एफर्ट्स लागले भाऊ खाली उतरताना. वाटलं होतं असं होईल म्हणून. याच्या आधी गेलं तर त्यावेळेस नव्हते लागले. बट जे व्हायचं ते झालं. मजा तर आली खूप, एन्जॉय तर केलं. आणि तुम्ही पण हा व्हिडिओ जर एन्जॉय केला असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्हाला कळवा कुठला पोर्शन आवडला, काय आवडलं काय नाही, कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जरा मोटिवेशन भेटतं. आणि जेवढं मोटिवेशन मला भेटेल तेवढे चांगले व्हिडिओ, तेवढं चांगलं कॉन्टेंट येत राहील. आणि ॲट द एंड इथपर्यंत हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.